बंदोबस्त कसा आहे? नीट आहे ना? साहेब कधी बी येतील आता? साहेब कधी बी येऊ द्यात, आमची समधी तयारी झाल्या. तयारी झाली की नाही हे विचारलेलं नाही. सुरक्षा कशी आहे? सांगितलं की नीट आहे. मग नीट सांग ना बाबा. काय उगाच पोलिसाचा रुबाब झाडाला लागलायस? नीटच सांगितलं की. रुबाब कसला यात? हे बघ, एवढं विचारलं तेवढं सांग. साहेबांचा खास माणूस आहे मी. कायद्याने जेवढं सांगता येतं तेवढं सांगितलंय मी. ए, कोण आहेस रे तू? कमिशनर का आयजी? हा, आईस हवालदाराने रुबाब कमिशनर करतोय. हे बघ, एका मिनिटात बदली करून टाकीन. काय करा की मग. काय घाबरतोय व्हय बदलीला? राणा जरा शांत हो की बाबा. सांगा जरा साहेब. बंदोबस्ताला पोलीस नीट ठेवा की साहेब. मी कोण आहे, कोण येते हे माहिती आहे का नाही तुमच्या माणसाला? राणा काय झालं? काय नाही साहेब, सगळे नीट आहे. काय नीट आहे? तुमचा माणूस म्हणून ह्याच्या चुकावर पांघरून घालू नका. असं लय पोलीस बघल्यात मी. पण झालं काय? काय नाही हो. बंदोबस्त कसा आहे विचारलं तर वाकड्या शिरला हा. मी राणा बंदोबस्ताला आलायस तर त्याच कामात राहा. हा, तेच म्हणतोय मी. साहेब कधी बी येतील आता. आणि साहेब दादा जरा मागवा, ताई, जरा मागवा दादा. मागवा इकडे इकडे मागे या. दादा मागे या. साहेब या इकडे इकडे या इकडे. हो दादा या की इकडे मागे. दादा मागवा. सर, भागातल्या वाढलेल्या गुन्ह्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. अहो, पकडले की गुन्हेगार. हा एकच नाही साहेब, बाकीचे गुन्हे वाढलेत. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे बघा, मी इथं या कार्यक्रमासाठी आलोय. त्या कार्यक्रमासंदर्भात काही प्रश्न असतील ना तरच मला विचारा. ओके साहेब, कांद्याचे भाव केवढे वाढलेत त्याचं काय? उतरतील ना ते. अहो, जरा थांबवा ना जरा. अहो, जरा अडवा की. प्लीज. तुम्ही जरा मागवा. ताई दादा जरा मागवा. आता विचार तुमचा प्रश्न. बंदोबस्त मी ठेवला नाहीये का? साहेब मी काय म्हणतो, तुम्ही यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाका की, म्हणजे आपण आज जायला मोकळ. तू तुझी ड्युटी कर. साहेब मी माझी ड्युटीच करतोय. यांच्या प्रश्नांची उत्तर देऊन तुम्ही तुमची ड्युटी करा की. सध्या शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी आहेत आणि मार्केटचे भाव एकदम वाढलेले आहेत. यावर सरकार काय उपाययोजना करतंय? हे बघा, उपाययोजना चालू आहेत. सगळं ठीक होईल. मला जाऊ दे तिकडे. चला जरा साहेबांना मागवा, कार्यक्रमाला मागवा. चला साहेब चला. चला साहेब आले. म्हणा गाणं. त्या हवालदाराला जरा हात पाठवा. सुस्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा. सुस्वागतम आमानाचा मुजरा. ए, साहेबांनी बोलवलं तुला. चल. काय करणार? इकडे आहे रे. हवालदार आहेस ना तू? हा, बंदोबस्त कसा लावायचा असतो माहित नाही तुला? अरे तू पोलीस खात्यात असण्याचा उपयोग काय मला सांग. नाही साहेब, मी माझी ड्युटीच. काय कसली ड्युटी? हा, ते पत्रकार माझ्या अंगावर येत होते. मी त्यांना अडवू शकत नाही, पण तुला अडवायला नाही बोलाय ना इथं. साहेब एक सांगू काय, खरं तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे. खरंच लई वाईट हाल आहेत शेतकऱ्यांनी. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू त्यांना का नाही अडवलंस? साहेब अडवायला गेलो असतं धक्काबुक्की झाली असते. कुणाला तरी लागलं असतं. लागलं असतं तर लागलं असतं, पण मला उत्तरं द्यायला लागली त्याचं काय? नाही साहेब, म्हणजे काय झालं? तुम्ही मध्ये पडू नका. तू थांब. तू आज दिवसभर माझ्याबरोबर राहा. तुला चांगलंच कर्तव्य म्हणजे काय ते सांगतो. आज याला माझा संत्री म्हणून बरोबर पाहिजे. आज हा दिवसभर राहील माझ्या बरोबर. समजलं?
थांबायचं इथंच माझ्याबरोबर. चालू करा हा. तर आज या ठिकाणी आपल्या भागाचे खासदार माननीय श्री भाऊ शिंदे साहेब हे आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आपल्या दौलतवाडीचे सरपंच अवधूत जोशी, ज्येष्ठ नागरिक वस्ताद आणि सचिन वारके. ओ ग्रामपंचायत सदस्य, हा? ग्रामपंचायत सदस्य. हा, हा. तर ग्रामपंचायत सदस्य सचिन वारके यांना मी विनंती करतो की आपल्या गावाच्या वतीनं त्यांचा सत्कार करावा. ये रे ठेव. चला चालेल. तर आज या ठिकाणी खासदार साहेबांचे पाय आमच्या गावाला, आमच्या शाळेला लागलेत याचा मला खरोखरच आनंद आहे. आणि त्याचं विशेष कारण म्हणजे आमच्या शाळेची माझी विद्यार्थिनी कुमारी राजलक्ष्मी रणविजय गायकवाड हिचं कौतुक करण्यासाठी ते आज इथं आलेले आहेत. जाम उकडायला लागले, जरा बघ ना काय करायचं. तर बाजूला बुवा, जरा मागवा, साहेबांना वार लागू द्या. हा चालू द्या. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजलक्ष्मी ही हुशार आणि धाडसी मुलगी आहे. तिच्या हुशारीनेच आणि धाडसानेच तिने निव्वळ आपलेच नव्हे तर आपल्या बरोबर इतर 9 मित्रांचे प्राण वाचवलेले आहेत. आणि आपल्या गावात आलेल्या एका मोठ्या टोळीला पकडून देण्याचं शौर्य तिनं दाखवलेलं आहे. जरा पाणी घे रे. कचरा आहे त्यात, ते सगळंच नाही बाहेर नेऊन ओतते. जा. तुमची चालू देत. तर अशा हुशार आणि कर्तबगार मुलीचा, आज्ञाधारक मुलीचा आपण सर्वांनी सत्कार केला पाहिजे. तिला एका विशेष पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. मी माननीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी तिला पुरस्कार देऊन सन्मानित करावं आणि त्याचबरोबर तिच्या आईवडिलांनी पुढे यावं. या राणा दादा या. ते आई आणि मुलगी बस. हा बस दोघं.
मुलगी एवढी कर्तबगार आणि हुशार आणि बापाला साधी ड्युटी निभावता येत नाहीये. चला चला या. अभिनंदन. Very nice, very nice. कुठची मागे घे. तर आता मी आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो. आता यानंतर मी माननीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द ऐकवावे. माझ्या बंधू भगिनींनो नमस्कार. आज लक्ष्मीनं जे काही काम केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद. या वयात तिनं दाखवलेलं धाडस खरोखरच असामान्य. तिनं जास्तीत जास्त शिकावं आणि आयुष्यात खूप मोठं व्हावं हीच माझी इच्छा आणि तिला सदिच्छा. धन्यवाद. निघू मी. तुमच्या या हवालदाराला आमच्या बरोबर पाठवाच. काय नाव काय म्हणलं? रणविजय गायकवाड. हवालदाराशी नोकरीच्या कुठल्या पायरीवर आहेस हे माहिती आहे तुला? आज याला आमच्या बरोबर पाठवा. मी जिथं जिथं जाईन तिथे तिथं हा दिवसभर माझ्या बरोबर असला पाहिजे. माझ्या मागं पळापळ केली ना म्हणजे याला कळेल ड्युटी म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय. हं? समजलं? राजलक्ष्मी कुठे चाललीस? राधा का काही बोलत नाहीये? अगं बाळा ते सगळे त्यांचे साहेब आहे. म्हणून काय अपमान सहन करून करू याचा? माझा सत्कार आणि त्याचा अपमान? गप्प बस जरा, आपण घरी जाऊन बोलू यावर सगळं. नाही, मीच जाऊन बोलतो. राजलक्ष्मी आगाऊपणा करायचा नाही हं? मग कोणाशीच बोलायचं नाहीये. अगं ऐक तर. अहो लक्ष्मी कुठे गेली? तुमचा अपमान झाला म्हणून रागावली. तुम्ही समजवा की तिला माझी ड्युटी आहे म्हणून. राणा, अरे जातोयस ना? साहेब निघालेत बघ. होय होय आलोच. बरं आहे का, मी आल्यावर तिला समजवतो. तोवर तुम्ही जरा तिला समजवा. आलोच. राजलक्ष्मी, राजलक्ष्मी, लक्ष्मी. अंजली, हा काय ग, कसा झाला कार्यक्रम? झाला. राजलक्ष्मी कुठे? तुझ्या संगटच होती की. हो पण आली नाही ती अजून घरी. नाही.
अरे देवा, काय ही मुलगी पण ना. काय झालं? अहो काही नाही, ती जरा रुसलीये. कार्यक्रमातल्या खासदारांनी राणाजींना नको नको त्या गोष्टी सांगितल्या, हुकूम सोडले, लगेच तिला राग आला. आता नोकरी म्हणल्यावर साहेबांचं ऐकणं आलंच की. हो, पण राजलक्ष्मीला ते आवडलं नाही आणि कुठेतरी निघून गेली रागाने. मला वाटलं घरी आली असेल, पण नाहीच आली. आता कुठे शोधायचं हिला? अंजली, बघ बाई कुठं आहे ती. उगं काहीतरी भलतं सलतं नग घडायला. हो, मी राणाजींना लगेच फोन करते. हा हा कर. हा बरकत भाऊजी. वहिनी, आपल्या सत्कार मूर्ती रुसून इथं मळ्यात आल्यात बरं का. राजलक्ष्मी तिकडे आली आहे? होय होय. पर तुम्ही काही काळजी करू नका. जरा रुसवा कमी झाला की मी आणून सोडतो घरला. हा, बरं ठीक आहे, पण तिला लवकर घरी आणा आणि एकटीला कुठेही सोडू नका. नाही नाही, येतो मी, घेऊन येतो. हा, ठेवते. हा. रुसून मळ्यात गेल्यात बाईसाहेब. बाप तशी लेक. राणा बारका असताना मळ्यात असंच रुसून जायचा. आता ही बी. बरं अंजली, तू नग काळजी करूस. राणा तिचा रुसवा काढेल. आता लवकरात लवकर राजलक्ष्मीचा रुसवा जावा म्हणजे झालं. चला चल. लक्ष्मी, हे बा बघ, वहिनी किती काळजी करायला घरात. अगं अगं अगं, खाली कुठं चालली आज लक्ष्मी? बाळ, काय झालं? बर, ते सगळं सोड. तू काय खाणार सांग बघू. थांब. शपो, ए शपो, लक्ष्मीला जर ते हरभऱ्याचा ढाळा घेऊन ये जा. वो बुनकी लावूया, पिन बुनता. काय विचारतो? लक्ष्मी, तुला भाजून पाहिजे का बिन भाजता पाहिजे? अंजता बाजू. हा. अगं लक्ष्मी, काय झालं? बोल की काहीतरी. मला कोणासंगही बोलायचं नाही. अगं पण काय झालं ते तरी सांग. राणा एवढा मोठा पोलीस, तरी मी त्या पुढाऱ्यानं त्याला असं का वागवलं? त्याला पाणी आणायला लावलं, स्वतःचे हार तुरे त्याला दिले, त्याचा अपमान झाला. अगं नाही बाळ, राणाचं काम आहे ते. नाही, राणाचं काम चोरांना धरायचंय. पण त्यांनी धरलंय. माझ्या सत्काराबरोबर त्याचा सत्कार बी झाला पाहिजे. उलट त्याला हमाली करायला लावतात. अगं लक्ष्मी, आता सरकारी काम म्हणलं असंच चालायचं. तू नको जास्त मनाला लावून घेऊन. चल चल. नाही. अगं लक्ष्मी, अगं वहिनी वाट पाल घरला. चल की. राणा आल्याशिवाय मी जाणार नाही. अगं पण राणा यायला वेळ लागणार आहे. चल की, तुला मी सोडतो घरला. राणा आल्याशिवाय मी जाणार नाही म्हणजे नाही. अगं लक्ष्मी, ऐक तरी. लक्ष्मी, हे लक्ष्मी, लक्ष्मी. त्यातून आलेले सगळे आणि याचा खूप मुलांना फायदा होतो. आणि याचा विचार आपले रमेश बघतो. बोल की बरकत. अरे राणा, काय करून ठेवलीस हे? म्हणजे काय झालंय? अरे लक्ष्मी कशी करायला लागल्या बघ की. घरलाच जाईना झाले ती. इथे मळ्यातच रुसून बसल्या. का? का काय का? तू त्या साहेबांचं कशाला ऐकत बसतोस? तिला लय वाईट वाटते बघ. अरे अरे, तू काय करतोयस? हा, ड्युटी करतोयस का फोनवर टाइमपास करतोयस? हा, बंद करतो फोन. बरकत, हा, बघ मी कामात आहे, तिला सांग. बर. मी झालं की येतो लगेच. तोवर तू तिला सांभाळ. हा, बर बर, लवकर ये. हा, ठेवतो ते. लक्ष्मी, हे बा, वहिनींचा 5 वेळेला फोन येऊन गेला. चल की, तुला घरला मी सोडतो. बरकत मामू, जर तुला मी इथे राहायला नको असेल ना, तर मी जातो. हा, नाही नाही नाही, बस. तू कुठं पण जाऊ नको. तू इथंच थांब. नाही, मी तुला कुठं जा म्हणत. हा, थांब. मग मला चल बी नाही म्हणत. अजिबात नाही. तुला जेवढा वेळ इथे थांबायचा तेवढा वेळ तू थांब इथं. हा, थांब. हा, राणा, बरं झालं बाबा तू आलास. देव पावला. अरे त्या पुरीने लय घोर घातला मी जीवाला. आता तूच सांभाळ तिला. काय झालं लक्ष्मी?